ग्राहक शिक्षण म्हणजे काय आहे? तर ग्राहकांचे जे वेगवेगळे हक्क कायद्याने दिलेले आहेत. मग ग्राहकांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. दे हॅव राईट ऑफ फ्रीडम. त्या ठिकाणी ते पावती मागू शकतात किंवा राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती मागण्याचा हक्क आहे, डिस्क्रिप्शन मागण्याचा हक्क आहे, आपली तक्रार मांडण्याचा हक्क आहे, आपलं म्हणणं मांडण्याचा, आपली बाजू पुढे नेण्याचा हक्क आहे. तसंच ग्राहकाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. तर ग्राहकाचे जे वेगवेगळे हक्क आहेत आणि जबाबदाऱ्या आहेत याची त्यांना जाणीव तयार करून देणं म्हणजे ग्राहक शिक्षण आहे. कंझ्युमर एज्युकेशन इज नथिंग बट यू आर जस्ट मेकिंग पीपल अवेअर. जे काही ग्राहक आहे त्यांना अवेअर करताय, जाणीव देताय. कशाची जाणीव देताय? अबाउट देअर राईट्स अँड ड्युटीज. त्यांना जर त्यांचे राईट्स आणि ड्युटीज माहिती असतील तर त्यांचे फसवणुकीचं प्रमाण जे आहे ते ऑटोमॅटिक कमी होऊ शकतं. ग्राहक शिक्षण का गरजेचं आहे ते आपण बघितलं होतं. फास्ट ट्रॅक मध्ये फक्त घेऊयात की दॅट दे बिकम अवेअर. त्यांना त्यांची जे हक्क आहेत ते माहीत होतील आणि हक्क माहिती असतील तर फसवणूक होणार नाही. ग्राहकाचं हित जोपासलं जाईल, फसवणूक त्या ठिकाणी टाळता येईल. ग्राहकाच्या काही तक्रारी असतील, तर त्या तक्रारीचं निवारण करता येईल. त्यासाठी काय नक्की प्रोसिजर करायची किंवा कुणाकडे जायचं? ग्राहक न्यायालयामध्ये जात असताना मग आपण बघितलं जिल्ह्याचं न्यायालय आहे, राज्यस्तरीय आहे आणि केंद्रीय स्तरावरती आहे. तर तिथे नक्की कसं पोहोचायचं किंवा कुठल्या केसमध्ये आपल्याला तिथे जाता येतं, अपील कुठे करायची, हितांचं संरक्षण करणं. आता आपल्याला माहिती आहे की या सगळ्यासाठी ग्राहक संघटना ज्या आहेत त्या कार्य करत असतात. या ज्या ग्राहक संघटना आहे त्यांचा उदय नेमकेपणाने कसा झाला हे करत असताना एखादं गोष्ट घडते, आपल्याला माहितीये गरज ही शोधाची जननी असते. आता असं का म्हटलं जातं? कारण जर आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज भासलीच नाही तर त्यासाठीचा शोध आपण घेतच नाही. ग्राहक संघटना का अस्तित्वात आल्या किंवा का उदयास आला? ह्या ज्या व्हीसीओज आहे, ज्याला आपण व्हॉलंटरी कन्झ्युमर्स ऑर्गनायझेशन व्हीसीओ असं म्हणतो, वाय दे वर इव्हॉल्व्ड. त्या इव्हॉल्व्ड का झाल्या? त्यांचा उदय का झाला? त्या पुढे का आल्या? ह्याचा अभ्यास करत असताना ग्राहका असं लक्षात आलं की बरेच कायदे आहेत. मग भेसळ प्रतिबंधक कायदा आहे किंवा त्या ठिकाणी सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, और देयर मे बी कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे किंवा कितीतरी कायदे आहेत. पण हे सगळे कायदे असताना देखील ग्राहकांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होती. कंझ्युमर्स आर चीटेड. आणि हे जर ग्राहकांची फसवणूक होत असेल, आपण जर म्हणतोय कंझ्युमर इज द किंग ऑफ द मार्केट, ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. का? कारण बाजारपेठेमध्ये जर राजाच नसेल तर कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री होणार नाही, कुठल्याही प्रकारचे व्यवहार होणार नाही आणि बाजारपेठेचं अस्तित्व जे काय आहे, एक्झिस्टन्स जे काय आहे ते पूर्णपणे कोलॅप्स होईल किंवा ते पूर्णपणे संपून जाईल. म्हणून ग्राहकांच्या हितासाठी दोन्ही गोष्टी म्हणजे इथे प्रिकॉशनरी मेजर्स ऍज वेल ऍज क्युरेटिव्ह त्या ठिकाणी जे आहे दोन्ही गोष्टी. ग्राहकांचं संरक्षण पहिलं प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी की फसवणूक होणारच नाही. आणि जर यदा कदाचित फसवणूक झाली तर त्याच्यावरती उपाययोजना म्हणून बचावात्मक हा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो की ग्राहक संघटनांसाठी काम करणारी बचावात्मक यंत्रणा आणि उपायात्मक यंत्रणा. माझा आतापर्यंतचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की मुलं ह्याच्यामध्ये उलट करतात. बचावात्मक याचा अर्थ त्याला बचाव करणारा, ज्याला त्या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर्स आहे. आणि उपायात्मक याचा अर्थ ग्राहकाची आता फसवणूक झाली, त्याला न्याय मिळवून द्यायचा, त्याच्या वतीने ग्राहक न्यायालयामध्ये त्याची बाजू मांडायची, याला आपण उपायात्मक म्हणतो. तर असा ग्राहकांच्या हितासाठी वेगळा असा एक कायदा डेडिकेटेड असला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी फक्त शासनाने प्रयत्न करून चालणार नाही, तर याच्यामध्ये शासनाबरोबरच बाकीच्यांचा देखील रोल हा खूप महत्वाचा आहे. म्हणून अशा स्वतः काही महत्वाच्या संघटना ज्या आहेत त्या पुढे आल्या आणि हळूहळू ग्राहक संघटनांचा उदय झाला. सगळ्यांना विनंती, तुमचा व्हिडिओ खालच्या बाजूला व्हिडिओचं बटन आहे ते थोडस टर्न ऑफ करा, म्हणजे तुमचा डेटा जो आहे तो वाचेल. खालच्या बाजूला तुम्हाला माईकचं एक बटन आहे ज्याच्यावरती क्रॉस आहे आणि व्हिडिओचं बटन आहे त्याच्यावरती देखील क्रॉस करा. कारण ही ते माझ्याकडनं कनेक्टिव्हिटी असते, बऱ्याच वेळा तुमच्याकडनं कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तुम्हाला लेक्चर्स व्यवस्थित ऐकू येत नाही. सो मेक शुअर दॅट युअर ऑडिओ अँड व्हिडिओ इज टर्न ऑन. ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं तुम्ही माईक टर्न ऑन करू शकता, डोंट वरी. ह्या भारतातील ग्राहक संघटनांचा उदय कसा झाला? तर सुरुवातीला अगदी आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये बिंदू माधव जोशी जे आहेत त्यांनी अगदी पुण्यामध्ये सुरुवातीला ग्राहक पंचायतीची स्थापना केली. तर 1956 साली इंडियन असोसिएशन ऑफ कन्झ्युमर IAC
ह्या IAC ची स्थापना जी काय आहे ती सुरुवातीला झाली. आता हे IAC जे काय आहे हे काय काम करतं किंवा 56 साली ज्यावेळेस या संघटनेची स्थापना झाली त्यावेळेस त्याच्या मागे काय हेतू होता किंवा काय उद्देश होता, कशासाठी म्हणून ही संघटना अस्तित्वात आली. तर सुरुवातीला ग्राहक संघटनांचा इतिहास जो काय आहे तो खूप जुना आहे. तर 1956 साली ही जी IAC आहे किंवा असोसिएशन ऑफ कन्झ्युमर जे आहेत ही स्थापन झाली आणि ही पहिली संघटना होती जी त्या ठिकाणी ग्राहकांच्या हितासाठी काम करत होती किंवा ग्राहक ह्याच्यामध्ये शासनाचं देखील मोलाचं सहकार्य या संघटनेला होतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी शासन जरी काम करू शकत नसलं तर शासनाच्या वतीने कोणीतरी त्याचं प्रतिनिधित्व करू शकतं. म्हणून शासनाच्या मदतीने अशी जी पहिली संघटना स्थापन झाली ती 1956 साली IAC अर्थात इंडियन असोसिएशन ऑफ कन्झ्युमर जी आहे ती स्थापन झाली. पुढची जी वाटचाल किंवा पुढचा जो उदय झाला तो गुजरातमध्ये झाला आणि गुजरातमध्ये 1960 साली ते राहून गेले तिथे. तर गुजरातमध्ये 1960 साली गायत्री चॅरिटेबल ट्रस्ट जे काय आहे ते गायत्री चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली आणि ह्या गायत्री चॅरिटेबल ट्रस्टने गुजरातमध्ये अन्नावली नावाचं गाव होतं आणि अन्नावलीमध्ये इथे ही सुरुवात झाली आणि या ठिकाणी ग्राहक शिक्षणासाठी काम करणारी ही जी संघटना आहे त्याच्यामध्ये त्याने काय कार्य सुरू केलं तर महत्वाचं म्हणजे प्रौढ शिक्षण, जे काही सिनियर सिटीजन्स किंवा जे अडल्ट्स आहेत त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणं किंवा वेगवेगळ्या ज्या नागरी समस्या आहेत तर त्याच्यासाठी सुरक्षा देणं किंवा नागरी समस्यांवरती उपाययोजना शोधणं किंवा ग्राहकाचं समर्थन करणं, ग्राहकाची बाजू त्या ठिकाणी धरून ठेवणं किंवा ग्राहकाची बाजू मांडणं, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळं काम करणं, अन्न पदार्थ जे आहेत अन्न पदार्थामध्ये जी काय भेसळ होते ती भेसळ शोधून काढणं, तिच्या तपासणीसाठी किंवा त्याच्या पाठपुराव्यासाठी मदत करणं, आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत आरोग्याच्या समस्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी जनजागृती करणं किंवा त्याचा पाठपुरावा करणं, त्याचबरोबरीने महिलांना बळ देणं, महिलांचं सशक्तीकरण करणं, असं जी वेगवेगळी कार्य आहे या संस्थेकडनं करण्यात आली. आणि म्हणून 1956 साली ज्यावेळेस IAC ची स्थापना झाली तर पुढे 1960 साली गुजरातमध्ये अन्नावलीमध्ये ही जी गायत्री चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या गायत्री चॅरिटेबल ट्रस्टची पुढे स्थापना झाली. पुढे मद्रासमध्ये रामगोपालाचारी जे काय आहेत तर त्यांनी एक स्वतःच्या नेतृत्वाखाली मद्रासची जी काही पहिली ग्राहक संघटना होती त्या पहिल्या ग्राहक संघटनेची स्थापना ही सुरुवात तिथून झाली. पण सुरुवातीला झालं असं की 1980 पर्यंत जरी संघटना स्थापन झालेली होती तरी संघटना म्हणावं इतकं व्यवस्थित किंवा म्हणावं इतक्या त्याचा जो स्कोप होता तो स्कोप थोडासा लिमिटेड होता आणि म्हणून 1980 पर्यंत या संघटनेचं जे काही कार्य होतं ते अगदी छोट्या स्वरूपामध्ये होतं. आणि पुढे गेल्याच्या नंतर हळूहळू 1980 साली किंवा 80 सालाच्या नंतर मद्रासमध्ये राजगोपालाचार्यांनी जी काही संघटना स्थापन केली होती पहिल्यांदीच त्या संघटनेच्या कामामध्ये हळूहळू 1980 पासून थोडी थोडी वाढ व्हायला लागली. तिचं जे कार्यक्षेत्र होतं ते कार्यक्षेत्र देखील रुंदावलं, तिचं जे काम होतं त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार 1980च्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागला किंवा जाणवला लागला. ह्याच्या ग्राहक संघटना किंवा ज्याला आपण VCO देखील म्हणतो, स्वयंसेवी संस्था ज्या आहेत, व्हॉलंटरी कन्झ्युमर ऑर्गनायझेशन, कन्झ्युमर युनियन्स किंवा ग्राहक संघटना, ह्या नक्की काय काम करतात तर सर्वात महत्वाचं काम या ग्राहक संघटना करतात. ग्राहक किंवा बाजारामधील असणारी खरेदी विक्री ज्याच्यामध्ये कितीतरी घटक जोडलेले आहेत. कोण जोडलेले आहेत तर पहिलं आहे ते म्हणजे शासन व्यवस्था. आता शासन व्यवस्था का? कारण प्रत्येक वेळेस आपण या गोष्टी ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस त्याच्यासाठीचा टॅक्स जो काय आहे मग तो आपण बऱ्याच वेळा टॅक्सची कन्सेप्ट मुलांसाठी किंवा लोकांसाठी हा डिरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स जो आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, पण बरेच इनडायरेक्ट टॅक्सेस असतात. मग GST असेल किंवा इतर टॅक्सेस असतील. आता आपल्याकडे GSTचं धोरण आपण स्वीकारलं. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वन नेशन वन टॅक्स. जेवढे काय टॅक्सेस आपल्या भारतामध्ये होते मग तो सुरुवातीला LBT होता, सर्व्हिस टॅक्स होता, व्हॅट होता, इम्पोर्ट ड्युटी होता, ऑक्ट्रॉय होता आणि असे सगळे टॅक्सेस होते. असे सगळे टॅक्सेस अबॉलिश करून हे सगळे टॅक्सेस बंद करून वन नेशन वन टॅक्स या मिशन खाली GST जे काय आहे
त्या जीएसटीची स्थापना झाली, ज्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर हा एकच टॅक्स, हा टॅक्स इनडायरेक्ट स्वरूपाचा. एखादी वस्तू घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला 18%, 20%, 28%, 5% अशा दराने आपल्याला टॅक्स जो काय आहे तो पे करावा लागतो. मग ज्याच्यामध्ये सीजीएसटी असेल किंवा एसजीएसटी असेल, सेंट्रल जीएसटी असेल किंवा स्टेट, केंद्राचा टॅक्सचा वाटा, राज्याच्या टॅक्सचा वाटा. तर या शासन व्यवस्थेचा आणि ग्राहकांचा खूप जवळचा संबंध आहे. शासनाला त्या ठिकाणी टॅक्स पेड केला जातो. तसंच जो समुदाय, सोसायटी किंवा लोक आहेत त्यांचा आणि ग्राहकाचा देखील संबंध आहे. तसंच व्यवसाय जो काय आहे, व्यवसायाचा आणि ग्राहकाचा देखील इथे व्यवसाय आहे, तर व्यवसायाचा देखील संबंध आहे. तर या सगळ्यांना जोडणं किंवा या सगळ्यांमध्ये दुवा म्हणून कार्य जे काय आहे ते ग्राहक संघटना करते, ज्याच्यामध्ये शासन, व्यवसाय, सोसायटी किंवा ज्याला आपण समुदाय असं म्हणतो, आणि ग्राहक, या सगळ्यांना या ग्राहक संघटना ज्या आहेत त्या जोडून ठेवत असतात किंवा त्यांच्यामधील दुवा म्हणून ते काम करत असतात. ह्या ज्या ग्राहक संघटना आहेत, ग्राहकाला बऱ्याच वेळा हे जे वेगवेगळे नियम आहेत, ग्राहक हिताच्या संदर्भात असणारे वेगवेगळे ग्राहक कायदे आहेत किंवा त्या ठिकाणी भेसळ प्रतिबंधात्मक कायदा असेल किंवा अडल्टरेशन ऍक्ट आपण ज्याला म्हणतो तो कायदा असेल, या सगळ्यांचीच माहिती ग्राहकाला असेलच असं नाही. शिवाय ग्राहकाची जर फसवणूक झाली तर फसवणूक झाल्याच्या नंतर कुठे नक्की तक्रार करायची, जिल्हा माणसाकडे तक्रार करत असताना माझ्या तक्रारीचं स्वरूप किती असलं पाहिजे किंवा तक्रारीची रक्कम, फसवणुकीची रक्कम किती असली पाहिजे, याची माहिती ग्राहकाला नसेल तर ग्राहकांच्या वतीने ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून अशा वेगवेगळ्या ग्राहक संघटना ज्या आहेत त्या काम करत असतात किंवा कार्य करत असतात. या ज्या ग्राहक संघटना आहेत त्या ग्राहकांना मार्गदर्शन करत असतात, ज्याच्यामध्ये कंप्लेंट फाईल करणं असेल किंवा अपील करणं असेल, वरच्या ज्युडिशियल प्रोसिजर कडे किंवा त्याच्याकडे जाणं असेल, तर या संदर्भामध्ये काय मार्गदर्शन किंवा काय जायचं हे ग्राहकाला प्रत्येक वेळेस ह्या सगळ्याच गोष्टी माहिती असतील असं नाही, आणि म्हणून साठी या संबंधामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम देखील या ग्राहक संघटना करत असतात. तसंच या ग्राहक संघटना ग्राहकांना कायदेविषयक सल्ला देखील देत असतात की त्या ग्राहकाने पावती घेतली आहे का, खरंच दुकानदाराने त्याची फसवणूक केली आहे का, किंवा फसवणूक केली असेल तर ग्राहकाने कशी तक्रार दाखल केली पाहिजे. तर याविषयी जो कायदेशीर सल्ला आहे, हा कायदेशीर सल्ला देखील अशा ग्राहक संघटना देत असतात. ग्राहकांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, मग दुकानदार त्या ठिकाणी आर्टिफिशियल शॉर्टेज करत असेल, अन्नधान्यामध्ये भेसळ करत असेल किंवा त्या ठिकाणी गरजेपेक्षा अवाजवी दर करत असेल, वस्तूचा काळा बाजार करत असेल, तर ह्या ग्राहकांच्या किंवा वस्तू उपलब्धच करून देत नसेल, अशा अनेक समस्या ज्या काय आहेत त्या ग्राहकांच्या असू शकतात. या वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुरुवातीला जाणून घेणं, त्या ठिकाणी योग्य ठिकाणी मांडणं, आणि एवढंच नाही, त्या समस्या जाणणं, समस्या मांडणं आणि त्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी योग्य ती मदत करणं किंवा योग्य तो प्रयत्न करणं, असं जे काही काम आहे या ग्राहक संघटना करत असतात. सध्या जर आपण पाहायला गेलं तर भारतामध्ये 350 किंवा त्याही पेक्षा जास्त ग्राहक संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावरती अस्तित्वात आहेत किंवा ते जे आहे ते कार्य करत असतात. या ग्राहक संघटना नक्की काम काय करतात किंवा या ग्राहक संघटनांना इतकं अनन्यसाधारण महत्व काय आहे ते आपण बघूया. या ज्या ग्राहक संघटना आहे या सर्वात महत्वाचं काम करतात ते म्हणजे शासनावरती वेळोवेळी दबाव आणण्यासाठी. आपल्याला माहिती की शासन, मग ते अगदी राज्यामध्ये असेल, केंद्रामध्ये असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, अगदी ग्रामपंचायत पातळीवरती असेल, तर सातत्याने ग्राहकांच्या हितासाठी या शासन दरबारी दबाव टाकण्याचं काम किंवा प्रयत्न जे आहे ते या संघटना करत असतात. जास्तीत जास्त कायदे ग्राहकांच्या हितासाठी कसे होतील यासाठी ते प्रयत्न करत असतात. शासनावरती दबाव टाकणं, ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळे कायदे तयार करणं किंवा सतत या संदर्भामध्ये काही नवीन तरतुदी सुचवणं किंवा शासनाला या संबंधीचं आवाहन करण्याचं काम या ज्या ग्राहक संघटना आहेत त्या सातत्याने करताना आपल्याला दिसतं. पुढचं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे ग्राहकांचं संघटन. आपल्याला लहानपणी आपण एक काठी आणि 4 काठ्यांची गोष्ट ऐकली असेल, ज्याच्यामध्ये एक काठी आपल्याला सहजपणे तुटते पण 4 काठ्या मात्र आपल्याला तुटत नाही. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एकी असते किंवा संघटना असते
तर संघटनेला त्या ठिकाणी संघटनेचा मुकाबला करणं हे तितकं सहजासहजी शक्य नसतं. त्यामुळे ग्राहक जर एकत्र असेल, ग्राहक जर संघटित असेल, तर निश्चित ग्राहकाची जी काय फसवणूक आहे ती टाळता येणं किंवा टाळता येऊ शकते, किंवा दुकानदार त्यावेळेस 10 वेळा विचार करेल की आपल्याला ग्राहकाची फसवणूक करता येणार. त्यामुळे ग्राहक हा एकत्र आला पाहिजे, ग्राहक हा संघटित असला पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून ग्राहक संघटना वेगवेगळ्या जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांपर्यंत आपली भूमिका मांडत असतात, त्यांचे अधिकार कर्तव्याची जाणीव करून देत असतात, आणि असे देशभर पसरलेले जे काही ग्राहक आहेत त्यांना ग्राहक संघटनेच्या माध्यमातून एकत्र बांधण्याचं काम हे ज्या ग्राहक संघटना आहेत त्या वेळोवेळी करत असतात. बाजारपेठेमध्ये अनेक उत्पादनं असतात. ग्राहक बऱ्याच वेळा हा सुशिक्षित नसतो, त्याला या सगळ्या गोष्टीची माहिती नसते. म्हणून हे ग्राहकाचे अधिकार काय आहे, बाजारामधल्या चुकीच्या पद्धती कशा आहेत, भेसळ कशी थांबवता येते, वजनमापामध्ये कशी फसवणूक केली जाते, याविषयीची माहिती जी काय आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुरवण्याचं काम या ग्राहक संघटना ज्या काय आहेत त्या करत असतात.